घे, तू पण जेव. हा, आजी अभिरामा, अरे काय झाला? नाही नाही काही नाही. अरे अभिदा, मगाचपासून लक्ष नाहीये तुझं जेवणाकडे. कसला विचार करतोयस? काही नाही पूर्वा. माझी शपथ आहे तुका. आई, सांग बाबा, काय झालं सांग. आई मला कावेरीचं वागणं कळत नाहीये ग. नाही म्हणजे एक एकदा ना ती अशी हसत खेळत असते आणि एक एकदा शांत बसलेली असते. बऱ्याच वेळेला तिला बरं वाटत नसतं. जेवणाचं तर म्हणजे, आणि कधीतरी असा वाड्याचा व्यवहार होणार असतो. अरे एकदा हे व्यवहार झालो ना की तुम्ही जावा. अगं आई, असं नव्हतं मला म्हणायचं. अरे मी रागवलंय नाही, तुमच्या काळजीपोटीच बोलतोय मी. तू आहेसारखी त्या येईल चांगला करण्यासाठीच ना. पण तुम्ही इल्यापासना हैसर काय चांगला झाला काय? इल्या इल्या कावेरी आजारी पडला. घरात कोण नाही कोण येतच असत. मेल्यांचे डोळे फुटले पाहिजेत. तुमचा चांगला बघवत नाही त्यांका. आणि नंदा भाऊजाया मिळून माझ्या कावेरीक सासूरवास करतात. कसा बरा वाटत ते का? एकदा हे व्यवहार झालो ना तर तुम्ही जावा, सुखान संसार करा. एकीकडे असं वाटतं की खरंच जावं निघून परत, आणि दुसरीकडे पाय निघत नाही आई या घरातून. पाळामुळे रुतली आहे या घरात. आई खरं सांगू, कावेरीला इथे राहून जर बरं वाटलं असतं ना आणि सगळे एकमेकांची नीट राहिले असते ना, मी परत कधीच गेलो नसतो. आता कावेरीसाठी. अभिरामा, सगळा घर उभा केलास आणि आता तुझ्या डोळ्यात पाणी. या बघ, असा ताटावर बसून रडायचा नाही. पूर्वाकडे बघ. आपल्या आधार देणारं चुलतोच रडता म्हटल्यावर तिचं चेहरा बघ कसं उतरलो. हा अभिदा, अभिरामा, अभिरा बाय, तू तरी जेव. हैसर इलाज बेटाक. काय करू, मन लागत नव्हतं. वाड्यान मन लागत नव्हता. वाडा असलं तरी तुम्ही कुठे होता? खूप शोधलं मी तुम्हाला. मग म्हटलं इथेच येऊन भेटावं. तुका बघितल्याशिवाय माका करमत नाही. तुझो ह्यो हात हातात घेतल्याशिवाय नाही करमत माका. नाही कानू, इथेच आपला संसार करूया. हो, एकतर तुम्ही तरी वाड्यावर चला, नाहीतर मी तरी इथे थांबते. हैसर, का? इथे तिथल्यासारखा फार त्रास नाहीये आणि कावेरी सियाजीवर लक्ष ठेवणाऱ्या नजरा नाहीयेत.
सयाजी, सयाजी, अरे केव्हाची हाक मारते मी, काय ऐकू येत नाहीये का? अरे त्या भजीचा कोळसा झाला, त्याचं काय करायचं बघ. सयाजी मी हं? लय लांब जाऊक देवचाही नाही तो का? नाही कानू, इतकी वर्ष स्पर्श केल्याशिवाय राहिलात ना. पण आता नाही. पहिले भेटेतला शेवंता अजून आठवता माका. खांद्यावर बंदूक, पायात कोल्हापुरी चप्पल आणि शिकारीची नजर. घायल झाले मी. सगळ्यांच्या नजरा चुकवत तुका भेटाक येना. तुमच्यावरचा लटका राग, तुझ्यासाठी वाटेल त्या करणा. तुमच्यासाठी सहन केलेला अपमान, तुझ्यावरून जीव ओवाळून टाकना. तुमच्यासाठी जीव. आता या येळेक सगळ्यो चुका सुधारूच्यो असत. वाड्यान तुका हक्काची जागा देवची असा. आणि केलेले चुकीची शिक्षा तू देशात ती. सयाजी, आवाज ऐकू येत नाहीये का तुला? की कान फुटलेत? अरे काय करून ठेवलंय? वाड्यावरून आल्यापासून काय तिथल्या माणसांसारखं वेड लागले का तुला? अरे कुठेस माणूस? गेला माणूस. सयाजी, सयाजी, आत्ताच्या आत्ता समोर आहे. थट्टा खूप झाली. आत्ताच्या आत्ता समोर आहे, नाहीतर कसलो विचार करतेस? काय शिक्षा देऊ तुम्हाला? तुझ्यासाठी जीव देऊ शकते मी. पुन्हा 1000दा. काय करताय अण्णा? तू फक्त बोल. उडी मारताय हैसून. खरंच? तुझ्या सौंदर्याची शपथ. बर. सयाजी, ते शूज तर इथेच आहेत. कुठे गेला असेल? सयाजी,
आल्यावर त्याला दाखवते. सयाजी, सयाजी, कुठे गेला हा मूर्ख माणूस? सयाजी, कोण आहे? कोण आहे? सयाजी, अभिदा, अजूनही तोच विचार करतोयस ना? अभिदा, माझं लग्न झाल्यानंतर ना त्या घरात माझे खूप हाल झाले रे. त्याच वेळी मी इथे येऊ शकले असते ना, पण आत्ताच मी इथे का आले ह्याचं कारण माहितीये? कारण माझा हक्काचा आधार परत आला, ज्याच्यावर मी पूर्ण विश्वास ठेवू शकते ना, असा माझा अभिदादा परत आला. आणि त्याच अभिदाला आता मी अशा अवस्थेत बघते. हे बघ, मला कळतंय की तुला कावेरी काकीची खूप काळजी वाटते. एक सांगू, तू ना एकदा सगळं शांतपणे तिच्याशी बोल ना. कदाचित तिला इथे करमत नसेल, इथल्या सगळ्या लोकांच्या वागण्याचा तिला त्रास होत असेल, आणि या सगळ्या मानसिक त्रासामुळे ना ती आजारी पडत असेल. आणि केवळ तुला वाईट वाटू नये, तुला त्रास होऊ नये म्हणून तुझ्याशी सगळं बोलत नसेल रे ती. पूर्व मला ना सगळं कळतंय, पण तिच्या मनातलं तिने मोकळेपणानं बोलायला हवं ना. जर ती बोललीच नाही तर त्रास तिलाच होणार आहे. बरोबर आहे तुझं. मी बोलून बघते तिच्याशी एकदा. कदाचित मैत्रीण म्हणून बोलेल माझ्याशी सगळं ती. पूर्व थांब. आता नको बोलू तिच्याशी, तिला करू दे आराम. जेव्हा वेळ येईल ना तेव्हा मी स्वतः बोलेन तिच्याशी. ठीक आहे, पण तू मात्र अजिबात खचायचं नाहीस. मला माहितीये माझा अभिदादा खूप धीट आहे. आणि आता आराम कर. जातो थोड्या वेळ. तुझ्यासाठी जीव दिला असताय मी. नाही कानू, मला तुम्हाला परत नाही गमवायचं, कारण मी खरं प्रेम करते तुमच्यावर. मग तूच सांग, काय करू तुझ्यासाठी? सांगेन ते कराल? सांगून तर बघ. मला खाली घेऊन चला ना, मी याच घरात राहणार आहे. या घरात नाही, वाड्यावर संसार करू आपण. अभिरामा, अरे दूध तरी पिता काय बघ, नाहीतर रातच्याक ना पोटात कलकलात त्याच्या. एवढं दूध तरी घेऊन जा. मी खाली जाते. एवढी कसली घाई? तुम्ही पण चला. नको, ऐसरच थांब. सयाजी, काय माणूस आहे हा?
सयाजी, काय करतोस इथे तू? उतर. कुठे होतास? अरे सयाजी, तुझ्याशी बोलतीये. काय करतोयस इथे? मी इथे अरे बोल ना, तुझ्याशी बोलतीये मी. अरे कावेरी, कावेरी, हे कावेरी, उठ. दूध आणलंय. काही खाल्लं नाहीस ना तू? दूध पिऊन घे. गरम आहे हळू.